आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. पुणे शहरातील राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास जगतापांनी उघडपणे विरोध केला होता आणि हाच विरोध त्यांच्या अडचणींचे कारण ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान प्रशांत जगताप पुढे काय भूमिका घेणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशी जोरदार अटकळ बांधली जात आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू आहे. यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश आहे. मात्र या समितीतून पुणे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांना वगळण्यात आले. या पार्श्वभूमीवर जगतापांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार सुप्रिया सुळे यांच्याकडे राजीनामा सोपवण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष होते. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा सामना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांच्याशी झाला होता. या निवडणुकीत तुपेंना 1,34,810 मतं मिळाली तर जगतापांना 1,27,688 मतं मिळाली. अवघ्या 7 ते 8 हजार मतांच्या फरकाने जगतापांचा पराभव झाला होता. दरम्यान आगामी पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार अशी जोरदार चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपण राजीनामा देऊ असा इशारा प्रशांत जगताप यांनी यापूर्वीच दिला होता. आता प्रत्यक्षात बोलणी सुरू झाल्याने या भूमिकेमुळेच त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.